नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी प्रवीण ननवरे आपलं स्वागत करतो. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व रुग्णालयं आणि कार्यालयांमधील आधार संलग्न बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबत जोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून ही प्रणाली येत्या 15 ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया धोरणापासून या प्रणालीची अंमलबजावणी करण्याचं शासनानं निश्चित केलं आहे. राज्यातील 59,289 अधिकारी आणि कर्मचारी यांनी या प्रणालीसाठी नोंदणी केली असून नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांची पडताळणी प्रक्रिया देखील वेगानं सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशामुळे या सुविधेच्या वापरास गती मिळणार आहे. केवळ कर्जमाफीवर न थांबता शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबवण्याबरोबरच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जात आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या सुमारे 70 शेतकऱ्यांनी आज वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. राज्यातील जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या निश्चितपणे दूर करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसंच कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीबरोबरच शेतमालाला हमीभाव आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. विजय मकासरे या व्यक्तीनं आपल्याला तृप्ती देसाई आणि त्यांचे सहकाऱ्यांनी लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण करत जातीवाचक शब्दांचा वापर केला असा आरोप केला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तृप्ती देसाई आणि प्रशांत देसाई यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी, रस्ता अडवणे, मारहाण करणे, धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या समस्येचं निराकरण एका रात्रीत होणं शक्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारनं मागितलेल्या 1 वर्षाच्या मुदतीस आपण सहमत असल्याचं मुख्य न्यायाधीश J.S. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं म्हटलं आहे. केंद्र सरकारतर्फे महाधिवक्ता K.K. वेणुगोपाल यांनी सरकारच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणखी वेळ देण्याची मागणी न्यायालयानं मान्य केली आहे. देशभरात निष्पक्ष पारदर्शक मतदान प्रक्रिया पार पाडण्यास आपण कटिबद्ध आहोत. एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, याला आपली प्राथमिकता असेल, असं मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी म्हटलं आहे. माजी निवडणूक आयुक्त डॉ. नसीम जैदी काल आपल्या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर आज त्यांच्या जागी अचलकुमार रुजू झाले. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक आयोग देशात संसदीय आणि विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ई-गव्हर्नन्सवर भर देणार असल्याचं ज्योती यांनी सांगितलं. दूरदर्शनच्या प्रादेशिक वृत्त विभागांनी बातम्यांच्या गुणवत्तेवर भर द्यावा असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित प्रादेशिक वृत्त विभागांच्या प्रमुखांच्या संमेलनात मार्गदर्शन करताना बोलत होते. दूरदर्शन समाचारच्या ddnews.gov.in या नव्या संकेतस्थळाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. प्रादेशिक वृत्त विभाग हे प्रादेशिक भाषांमधील स्थानिक बातम्या देशातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावतात, असं नायडू यावेळी म्हणाले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली यांच्यात अलीकडेच झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन MCA हा 2 वर्षांचा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम सुरू करण्यात येणार आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ई. वायुनंदन यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमांतर्गत आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या राज्यातील काही अभ्यास केंद्रांवर याचे प्रवेश होणार असून त्यादृष्टीने विद्यापीठ पातळीवर आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचं काम सुरू झालं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 6:50 वाजून